छे। जी हुजूर, राजाजी आलमपनाने आपल्याला बोलवले। चाहे हमारा सर उड़ा दो, लेकिन अब हम बादशाह के सामने नहीं जाएंगे, हरगिज़ नहीं जाएंगे। लेकिन राजाजी देखिए देखिए, बादशाह ने आपके लिए खिल्लत भेजी है। राम सिंग, दख्खन मधील आदिलशाह, कुतुबशाह यासारखे बादशाह आमची कृपा व्हावी म्हणून विनवण्या करतात। इंग्रज, फिरंगी पायी एवढे बलाढ्य आरमार आमचे या तुमच्या मोगल फौजांना साधले नाही, हे आम्ही करून दाखवले आहे। लेकिन राजाजी, खामोश! भेटीला बोलावून भर दरबारात आमचा सरेआम अपमान करण्याचा हेतू आम्ही जाणला आहे। एक वेळ आम्ही मृत्यू पत्करू, पण अपमान नाही। बादशहाची किल्लत आम्हाला मंजूर नाही। तखलिया, नजर कैद करा या शिवा भोसल्याला। महाराज, घात झालाय महाराज। आपल्या भोवती औरंगजेबाच्या फौजेनं पारा घातलाय। ठीक आहे, बघू, चिंता नसावी। औरंगजेबाने राजांना कपटानं नजर कैदेत ठेवलं, पण राजा देखील काही कच्च्या गुरूचा चेला नव्हता। शिवरायांनी शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हेच गणित आजमावण्याचे ठरविले आणि आजारी पडल्याचे सोंग घेतले। सरदार, आता मी फार काळ जगेल असं काही वाटत नाही। माझी शेवटची इच्छा आहे की साधू व मौलवींना मिठाई वाटावं म्हणतोय। बादशाहकडून इजाजत मिळवा। ठीक है राजाजी, ठीक है। आप अपनी तबीयत का ख्याल रखें। या अल्लाह, शिवाजी राजा को बहुत बुखार है, उनकी तबीयत ठीक होगी ऐसा कोई आसार नहीं दिख रहा। बादशाह को पैगाम भेजना पड़ेगा। शिवरायांच्या युक्तीने काम केले। बादशहाने शिवरायांना मिठाई वाटण्यासाठी परवानगी दिली। अनेक दिवस मिठाईचे पेठारे शिवरायांनी आपल्या महालातून अनेक गोरगरिबांना पाठविले, अनेक गरजूंना वाटले। शिवराय आजारी आहेत याची खात्री आता बादशाह आणि त्याच्या सर्व सैनिकांना पक्की झाली। शिवरायांचा आता काही खरं नाही हेच सगळ्यांना वाटू लागले। आणि एक दिवशी या युक्तीच्या निकालाचा दिवस उजाडला। वाट दिसू दे गा देवा, वाट दिसू दे, वाट दिसू दे गा देवा, घाट सुटू दे। वाट दिसू दे गा देवा, वाट दिसू दे, वाट दिसू दे गा देवा, घाट सुटू दे। सोबतीचे साथ मन दिवा करत, आज पहाटच्या पावला श्वास फुटले। वाट दिसू दे गा देवा, वाट दिसू दे, वाट दिसू दे गा देवा, घाट सुटू दे। दान दिलं त्यानं, मसाळाचं रान झालं जी। अरे मातीच्या पोटात अस्मानाचं बळ, माऊलीची लाज राख जी। त्या दिव्याला सापड घाल, या त्या जीवाला धग धग त्या इकाराला
भिंतीच्या माग जरा निगुतीनं वाहगजी अरे धरून इमान लागू नये लाग दिल्या सबुदाला जहागजी सळत्या वादळाला उधार या लखलखत्या आवाजाचं थांबवलं या विरवित्या उधाराचे कमल भालं सळत्या पावसाची रायरेश्वराच्या शपथीपासून सुरू झालेला हा हिंदवी स्वराज्य निर्मितीचा प्रवास घोडदौड करीत होता. शिवरायांनी अफजल खान, शाहिस्ते खान, सिद्दी जौहर, औरंगजेब अशा अनेक आदिलशाही, निजामशाही, मुघल सल्तनतींना कडवे आव्हान दिले. या भरतभूमीवर अराजकतेचे स्तोम माजवणाऱ्या या परकीय सत्तांचा बंदोबस्त अतिशय चोख पद्धतीने शिवरायांनी केला. हे करत असताना स्वराज्याच्या अनेक शिलेदारांना शिवरायांना गमवावे लागले. जरी असे असले तरी शिवरायांच्या एका हाकेवर स्वतःच्या जीवाची बाजी लावणारा एकापेक्षा एक शिलेदार स्वराज्याच्या कार्यात स्वतःला झोकून देत होता. बाजीप्रभूंच्या रक्ताने पावन झालेली पावनखिंड स्वराज्याच्या अनेक शिलेदारांना स्फूर्ती देण्याचे कार्य करीत होती. आग्र्याहून सुटका झाल्यानंतर शिवरायांनी मुघलांकडे गेलेले सर्व किल्ले परत मिळवण्याचा सपाटाच लावला. त्यातला असाच एक महत्त्वाचा किल्ला म्हणजे कोंढाणा. पुरंदरच्या तहामध्ये 23 किल्ले मुघलांच्या ताब्यात गेले आणि हे किल्ले स्वराज्याच्या अगदी जवळचे होते. त्यामुळे हे किल्ले परत मिळवणे हे अतिशय महत्त्वाचे होते आणि म्हणून त्यापैकीच एक असणाऱ्या कोंढाण्याची जबाबदारी नरवीर तानाजी मालुसरे यांनी स्वतःवर घेतली. स्वतःच्या मुलाचे लग्न बाजूला ठेवून कोंढाण्याची स्वारी तानाजींनी हाती घेतली. आधी लगीन कोंढाण्याचं, मगच आमच्या रायबाचं हा प्रण केला. हा कोंढाणा स्वराज्यात परत आणला, परंतु हा किल्ला परत आणताना उदयभानासोबत झालेल्या युद्धात तानाजींना वीरमरण आले आणि तानाजींच्या स्मृतीप्रित्यर्थ शिवरायांनी कोंढाण्याचे नामकरण सिंहगड केले. गड आला पण सिंह गेला या शिवरायांच्या एका वाक्याने हृदय गलबलून उठते. शिवाजी महाराज 12-13 वर्षांचे असताना त्यांची रवानगी पुण्याला वडिलांच्या जहागिरीवर करण्यात आली. पुण्यात आल्यावर त्यांनी मावळ व आसपासचा प्रदेश जिंकून घेतला.